नमस्कार. अमृतानुभव कौमुदी भाग 6. आपण 5व्या भागाच्या शेवटी असे पाहिले की ज्ञानाचा विषय न होणाऱ्या व अत्यंत एकरूप अशा निर्विकल्प स्वरूपाला त्याच्या स्वतःच्या अशा दृष्टीने जीव जगत म्हणून असे काहीच नाही. पाण्याला जसे आपण पाणीपणाने आहो याचा काही बोध बाळगण्याचे कारण नसते त्याप्रमाणे, पण हेच ज्ञानाचा विषय न होणारे व अत्यंत एकरूप असे निर्विकल्प स्वरूपच जेव्हा स्वतःचे स्वरूप स्वतःच परत परत जाणण्यास उद्युक्त असते, जो की त्याचा सहजच स्वभावच आहे, म्हणजे स्वतः स्वतःच्या ज्ञानाचा विषय होण्याचा संकल्प किंवा विचार त्याच्या ठिकाणी असतो. म्हणूनच अशा स्फुरणाला सुरुवात पण नाही व अंत पण नाही. परब्रह्माच्या स्फुरणाचे स्वरूप जसेच्या तसे असते, म्हणूनच त्याला निरुपाधिक असे म्हणतात. म्हणजेच हेच निर्विकल्प स्फुरण एका अंशाने द्रष्टा होते तर दुसऱ्या अंशाने दृश्य होते. तरी पण त्यांचा एकपणा हा सदैव कायमच राहतो. पण ज्यांचे अशा या एकपणाकडे लक्ष नाही किंवा दृष्टी नाही, त्यालाच त्या निर्विकल्प अशा स्फुरणात जीव जगत हे स्वतंत्र आणि वेगवेगळे भासतात. पण अशा प्रकारे निर्विकल्प ब्रह्म स्वरूपच ज्ञानवृत्तीच्या एकत्वाने जेव्हा स्फुरते, तेव्हा त्याला ज्ञानेश्वर महाराज चिद्विलास असे म्हणतात. व तेच जेव्हा ज्ञानवृत्तीच्या द्वैताने स्फुरते, तेव्हा त्याला ज्ञानेश्वर महाराज मिथ्या जीव जगताचे कारण असे म्हणतात. तात्पर्य, ज्ञानरूप शिव जेव्हा विसरला जातो, म्हणजे ज्ञान व वृत्ती वेगवेगळे समजल्या जातात, स्वतंत्र समजल्या जातात, तेव्हा फक्त वृत्तीच एका अंशाने द्रष्टा व दुसऱ्या अंशाने दृश्य असे स्वरूप घेऊन खोट्या खोट्या दोनपणास येते व विश्वरूप जीव जगतरूपी स्वतंत्र प्रसारा भासू लागतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, व्यवहारातही नवरा बायकोच्या संसारात घरी पती नसल्यास पतीचा अधिकार पत्नीच बजावते व एकटी पत्नीस पती एकटी पत्नीस पती आणि पत्नी असे दोन्ही अधिकार बजावते. ज्ञानरूप शिव जेव्हा विसरल्या जातो, तेव्हा शक्तिरूप वृत्ती भिन्न पडून तीच सर्व चराचर व्यापून प्रपंच रूपाने स्वतंत्र व वेगळ्यापणाने भासते. पण ज्ञानरूप शिवाकडे लक्ष दिल्यास तो जणू प्रगट होऊन ज्ञान वृत्ती यांचे मूळचे ऐक्य अनुभवास घेऊन सर्वत्र ज्ञान वृत्तीरूप याचे एकत्व अनुभवास येते व चिद्विलासाचा सर्वत्र अनुभव येतो. सर्वत्र ज्ञानरूप शिवाचा अनुभव येणे याला ज्ञानदृष्टी म्हणतात. नित्य ज्ञानदृष्टीरूप किंवा अखंड ज्ञान प्रकाश स्वरूप असणाऱ्या परब्रह्माला अनित्य जड विनाशी जीव जगताचे ज्ञान अथवा भान असणे शक्य नाही. परब्रह्माच्या निरुपाधिक स्फुरणाचा सच्चिदानंद रूप लक्षणाहून भिन्न अशा जड विनाशी लक्षणाचा म्हणजेच जीव जगताचा प्रत्यय घेणाऱ्यालाच जीव अशी संज्ञा वेदांतात आहे. असा प्रत्यय येण्याचे कारण म्हणजे मोहात्मक वृत्तीमुळे अद्वैत ज्ञानवृत्ती रूप शिवाला विसरणे, म्हणजेच ज्ञान वृत्ती यांना वेगवेगळे समजून केवळ वृत्तीकडेच लक्ष ठेवणे होय. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरंगाकारे न जन्मेची ना तरंगलोपे निमेची. पाणी तरंगाच्या पूर्वी पण पाणीच असते
व नंतरही पाणीच असते. त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी उत्पत्ती नाश असा काही नसतो. म्हणजे सर्वत्र एकसंग चैतन्यच आपल्या पूर्ण वैभवशाली वैभवाने नटले आहे. अलंकारपणे झाकले बालका सोने का वाया गेले, तैसे नामरूपी दुरावले अद्वैत जया. अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मुडा, वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी. म्हणजे अलंकाराकडे लक्ष असणाऱ्याला जसे सोने दिसत नाही, कारण त्याचे लक्ष अलंकाराकडे असते. घड्या गाडग्यांच्या आकाराकडे लक्ष असल्यास माती स्पष्टपणे उघडी असूनही ती लक्षात घेतली जात नाही. ज्योतीकडे लक्ष असल्यास उष्ण अग्नीची ओळख राहत नाही. त्याप्रमाणे वृत्तीला ज्ञानाहून स्वतंत्र वस्तू मानले की वृत्तीत भासत असलेले चैतन्य सुद्धा दिसत नाही व त्यामुळे त्या ठिकाणी मात्र जड विनाशी अशा जीव जगताचा अनुभव येतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणात मी म्हणून असणाऱ्या स्फुरणाला मूळ आधार परमात्म्याच्या स्फुरणाचाच आहे किंवा परमात्माच मी म्हणून स्फुरतो आहे. लहरीचे व पाण्याचे जसे मूळचे ऐक्य आहे, तसे परमात्म ज्ञान वृत्तीरूप शिवाचे आणि आपल्या ठिकाणी असलेल्या शुद्ध म्हणजे वेगळ्या व स्वतंत्र न मानलेल्या वृत्तीचे पण ऐक्य आहे. पण ज्ञान वृत्तीचे ऐक्य ज्ञान विसरल्यामुळे मी म्हणजे कोणी स्वतंत्र व निराळा व्यक्ती आहो असे वाटते व आपण आपल्या मुळापासून तुटून स्वतःला परमेश्वराहून परमेश्वराच्या निर्विकल्प स्फुरणाहून निराळे समजतो व आपले मी पण हे स्वतःचे अमुक अमुक असे व्यक्तिगत मिरवतो. यालाच वेदांतात जीव म्हणतात किंवा जीवत्वाची भ्रांती म्हणतात. वास्तविक पाहता लहरी ज्याप्रमाणे पाण्याशिवाय स्वतंत्रपणे उठूच शकत नाही, ती पाणी घेऊनच पाण्यावरच उठते, त्याप्रमाणे मी वृत्ती देखील ज्ञानरूप शिवाला घेऊनच उठते. अशा प्रकारे मी वृत्तीरूप शक्तीचे आणि मी वृत्ती व ज्ञानरूपी शिव हे एकच आहेत अशा ज्ञानरूप शिवाचे स्वाभाविक आणि मूळचे ऐक्य आहे. म्हणून मी वृत्तीत सुद्धा ज्ञानरूप शिवत्वच आहे. पण भ्रांतीमुळे मी वृत्तीत भरून आणि ओसंडून राहणाऱ्या ज्ञानरूप शिवाची विस्मृती करतो व त्यामुळे ज्ञानरूप शिवाचा प्रत्यय येत नाही. नुसत्याच मर्यादित आणि व्यक्तिगत अमुक तमुक अशा अहंकारी मी वृत्तीचाच प्रत्यय येतो. यालाच युग म्हणता येईल. दोरीची विस्मृती होऊन सर्प भासला असता दोरी दिसतच नाही. एक फक्त सर्प दिसतो आणि सर्पाचा भास गेला की दोरीचे ज्ञान होते. मग तुम्हाला काहीही केल्यास सर्प दिसत नाही. तुम्ही कितीही कल्पना करा, काहीच फायदा नाही. अशा प्रकारे ज्ञानकाळी वृत्ती ज्ञानात लीन होऊन ज्ञानरूप होऊन राहते, तर अज्ञान काळी ज्ञान हे वृत्तीत लीन होऊन निष्प्रभ होते. म्हणजे ज्ञान हे वृत्तीमुळे झाकल्या जाते. आता ज्ञानाची सत्ता राहत नाही, तर अमुक तमुक असलेल्या मर्यादित वृत्तीचा बोलबाला राहतो. याला ज्ञानेश्वर महाराज फक्त शक्तीचे शिवशक्ती अशा दोन्ही रूपाने राहणे म्हणतात. सारांश: सच्चिदानंदात्मक परमेश्वराच्या अशा निर्विकल्प स्फुरणाला आत्मस्वरूपाला विसरून नुसत्या त्याच्यापासून मूलतः वेगळ्या नसलेल्या पण भ्रांतीने वेगळ्या वाटत असलेल्या केवळ शक्तीचा प्रत्यय येणे, याला अशी जीव जगताची भ्रांती म्हणतात. या ठिकाणी अविनाशी ज्ञानरूप शिवाचे वृत्तीरूप शक्तीचे असलेले मूळचे स्वाभाविक ऐक्य हे मात्र विसरले जाते आणि वृत्तीरूप शक्ती
सर्वस्वी वेगळी, सर्वस्वी स्वतंत्र अशी समजली जाते व उत्पत्ती नाश असलेल्या जीवजगतरूपी भ्रांतीचा अनुभव येतो. जसे पाण्याहून लहरी सर्वस्वी वेगळी व निराळी मांडली किंवा समजली की तिच्यातले पाणी पण दुर्लक्षित होऊन लहरीचे उत्पत्ती नाश मात्र खरे वाटू लागतात. तरंग फेज बुडबुडे यांची उत्पत्ती नाश ही खरी वाटू लागतात. म्हणून संपूर्ण जगतरूप प्रपंच खोटा व कल्पित आहे. पण जर तो चिद्विलास वाटत असेल तर तो ब्रह्माकारच आहे. कारण येथे कार्य हे कारणाचे ठिकाणी कल्पित असेल तर तेथे हे कार्य पूर्णतः कारणातच लीन असते. पण जर कार्य कारणाहून सर्वस्वी भिन्न असे वेगळे स्वतंत्र उत्पन्न होत असेल तर कार्य हे कारणात कधीच लीन होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या शिवशक्तीच्या म्हणजे या ज्ञानवृत्तीच्या ऐक्य ज्ञानाने संसार म्हणजे जीवजगत भ्रांती ही मावळते. कारण आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळेच सच्चिदानंदात्मक परब्रह्माच्या निर्विकार स्फुरणाच्या ठिकाणी जड विनाशी जीवजगताची कल्पना मात्र केली जाते. तात्पर्य ज्ञानवृत्तीचे म्हणजेच शिवशक्तीचे मूळचे ऐक्यज्ञान विसरल्या गेले की शिवविरहित आणि शक्ती जड विनाशी अशी भासते. म्हणजेच पर्यायाने शक्तीचेही मूळ स्वरूप विसरल्या जाते. म्हणून दोघांपैकी एकाचे जरी यथार्थ ज्ञान झाले किंवा त्याच्या मूळच्या एकपणाचे ज्ञान झाले तर विश्व प्रपंच मात्र गिळला जातो. असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जेव्हा वृत्ती आपले शुद्ध ज्ञान स्वरूप ओळखून आत्माकार होते त्यालाच मी किंवा असलेपणा म्हणतात. इथे या वृत्तीचे तिला आधारभूत असलेल्या शिवाशी परम ऐक्य असते. याला ज्ञानेश्वर महाराज शक्तीचे जागे होणे म्हणतात किंवा जागे असणे म्हणतात. अर्थात अशी ही जागी असलेली शक्तीच आपले ज्ञानरूप शिवाशी असणारे मूळचे सहजचे स्वाभाविक ऐक्य जाणते. यालाच मग अहम ब्रह्मास्मीचा अनुभव पण आपण म्हणू शकतो. किंवा शिवाचे जागेपण असले की ब्रह्मविदम सर्वा असा सर्वात्मभाव म्हणजे भगवताकार वृत्ती ही जागी होते व मी ब्रह्म आहे असे ज्ञान व्यतिरेकांना म्हणजे देहादिकांना आपल्याहून निराळे पाहून होते व सर्व ब्रह्म आहे हे ज्ञान अन्वय प्रक्रियेने स्फुरते. म्हणजे जेवढे काही जाणल्या जाते म्हणजे शब्द स्पर्श रस गंध रूप इत्यादी ने जे ज्ञान जसे आहे तसे जाणले जाते ते सर्व ज्ञान रूप म्हणजे शक्तीसहित शिवाचेच असणे असते. तोच स्वतंत्रता व्यापून आहे. दोन्ही प्रकारच्या ज्ञानाचा अनुभव म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय हा एकदमच यावयास हवा. यातील दुसऱ्या प्रत्ययाला म्हणजे अन्वयाला चिद्विलास असे म्हणतात. कारण की अहम ब्रह्मास्मी प्रत्ययात जग मावळते पण ते मिथ्यापणाने उरते. पण सर्व ब्रह्म प्रत्ययात ते जग निःशेष मावळते व मग जग म्हणून परब्रह्मावरून दुसरी एखादी स्वतंत्र वस्तू आहे असे वाटतच नाही. मग जीव जगताचा अर्थ जीव जगत असा न राहता जीव जगत म्हणजे त्रिगुणातीत निर्विकल्प सगुण ब्रह्म असा अर्थ होतो. मग जग स्वतंत्र आहे व तो चिद्विलास आहे असे नसून मग जग स्वतंत्र व निराळे आहे आणि तोच चिद्विलास आहे असे नसून जीव जगत म्हणून काही स्वतंत्र वस्तूच नाही आहे तो फक्त चिद्विलासच आहे. म्हणजेच काय जग आहे व ते चिद्विलास आहे असे नसून जग म्हणून स्वतंत्र काहीही नाही.
जो आहे तो फक्त आणि फक्त चिद्विलासच आहे असा योग्य अर्थ कळतो. जग वेगळे व स्वतंत्र आहे व ते ब्रह्मरूप आहे असा अर्थ वल्लभ पत्यविज्ञा शैव आणि रामानुज इत्यादी मतात होतो. आणि जीव जगत स्वतंत्र वेगळे असे काही नसून जे काही आहे ते केवळ आणि केवळ ब्रह्म आहे असा अर्थ शंकराचार्याच्या अद्वैत मतात होतो. कारण एक चैतन्यच एकरूप शिवशक्तीहून दुसरी तिसरी अशी कोणतीही गोष्ट वस्तू नाही. अमृतानुभवानुसार एक आत्मस्वरूपच स्वसुखार्थ आपल्याला भोगण्याकरता, आपल्याला जाणण्याकरता, आपला सतत सतत परिचय करून घेण्याकरता देवदेवी किंवा निरंतर अशा ज्ञानवृत्तीने प्रगट होऊन दोनपणा केवळ भासविते. या आवडीच्या प्रेमप्रवाहाचे या आवडीच्या अहंकाररहित प्रेमप्रवाहाचे शिवशक्तीच्या प्रेमप्रवाहाचे स्फुरण अखंड आणि अखंडपणे चालू आहे. कारण ते अविट असल्यामुळे त्याचा कधीच कंटाळा येत नाही, म्हणून त्याला अखंड म्हणतात. या प्रेमाच्या एकपणात ज्ञानवृत्तीच्या दोनपणाची सतत आटणे आणि उगाळणी होत राहते. इथे जगाचे म्हणजे जीव जगत असणे, इथे जगाचे असणे म्हणजे अभेद रूपाने एकत्र असलेल्या वृत्ती ज्ञानाचेच असणे असते. श्री गुलाबराव महाराज म्हणतात की असे हे ज्ञान वृत्ती म्हणजे देवोदेवी मिळून एक त्रिगुणातीत सगुण श्रीहरीच आहेत. मग जीव जगत आहे असे जे वाटते ती प्रतीती केवळ शब्द मात्र ठरते. मग ब्रह्म शब्द हा जसा ब्रह्माचा वाचक होतो तसा जीव जगत शब्दही ब्रह्माचाच वाचक होतो. ब्रह्माहून जगाचा अर्थ निराळा नसतो. इथे ज्ञानवृत्तीरूप शिवशक्ती हे दोघे परस्परांचे विषयी असतात. म्हणजे ज्ञानामुळेच वृत्ती जाणली जाते आणि वृत्तीमुळे ज्ञान सुद्धा जाणले जाते. वृत्तीचे स्फुरण नेहमी चेतनच असते. म्हणून स्फुरण पावलेली वृत्ती जेव्हा जाणली जाते तेव्हा ती वृत्ती विषय होते, ज्ञान विषयी होते. आणि शिव हे केवळ ज्ञान स्वरूपच आहे हे जेव्हा वृत्ती जाणते तेव्हा वृत्ती विषयी बनून तिचा विषय हा ज्ञानरूप शिव असतो. ब्रह्म आहे अशी जाणीव वृत्तीशिवाय होतच नाही आणि वृत्ती आहे हे ज्ञानरूपी ब्रह्माशिवाय कळतच नाही. म्हणून श्री रमर्षी म्हणतात की काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे हे कळतच नाही. इथे काहीतरी म्हणजे ज्ञान आणि कळत नाही म्हणजेच ज्ञान वृत्ती यांचे एकत्व. म्हणून सर्व वेदांत ग्रंथांमध्ये ब्रह्म साक्षाराकरता वृत्ती व्याप्तीच मुख्य मानली आहे. म्हणजेच सर्व नामरूपात एक त्रिगुणातीत सगुण श्रीहरी किंवा सगुण श्री शिवच आहे. दिव्याचे संपूर्ण तेज येऊ गेल्यास जसा संपूर्ण दिवाच हाती घ्यावा लागतो तसा शक्तीचा तत्वतः विचार केल्यास दुसरे तिसरे हाती काहीच लागत नाही. केवळ आणि केवळ शिवच अनुभवास येतो. वृत्ती उठली तरी शिवच, वृत्ती निमाली तरी शिवच. तात्पर्य सच्चिदानंद परब्रह्माचा स्फुरणे हा सहज स्वभाव आहे, तशी त्याला मूळची आवडच आहे व हे सहज स्फुरण स्वतःचेच स्वतःला जाणण्यासाठी असून पंचज्ञानेंद्रियाचे हेच काम असून ते विषय भोगण्याकरता नाहीत. त्यामुळे हे स्फुरण त्रिगुणातीत सगुण श्रीहरीच्या रूपाने म्हणजे नामरूपात्मक जीव जगताच्या रूपाने म्हणजे चितशक्ती विलासाने निरंतर स्फुरतच आहे. म्हणजे स्फुरण हे आपल्या मूळच्या सच्चिदानंद स्वरूपाने सदैव स्फुरत आहे. त्यामुळे जे सध्या प्रगट स्वरूपात आहे ते सर्व सच्चिदानंद धर्मीच आहे. हीच खरी ज्ञानदृष्टी किंवा संकेत दृष्टी होय. म्हणून वृत्ती उठली असता किंवा वृत्ती मुरली असता ज्ञानरूप शिवाचाच अनुभव येतो. म्हणजेच वृत्तीरूप शक्ती स्फुरण पावली असता ते स्फुरण ज्ञानानेच जाणले जाते
आणि वृत्ती उठली किंवा मुरली हे पण ज्ञानानेच जाणले जाते. तात्पर्य सर्व काळी वृत्ती ही ज्ञानाला घेऊनच असते, कारण त्यांचे ऐक्य हे मूळचे आणि स्वाभाविक आहे. म्हणून ज्ञाना वाचून वृत्ती काही स्वतंत्र वेगळी आहे हे सिद्ध होत नाही. ज्ञानेश्वराच्या भाषात सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की शक्ती ही शिवाचीच शोभा होऊन राहिली आहे. सूर्य सगुण तर त्याची दाहकता, तेज, प्रकाश हे निर्गुण अशी ही युती आहे. बिंब प्रतिबिंब असा दोनपणा असला तरी हा दोनपणा न घेता मुख मुखाच्या ठिकाणीच आपण एकपणाने घेतो. बिंबरूप जे एक मुख आहे त्याचाच प्रत्यय घेण्याकरता दोनपणाचा म्हणजेच बिंब प्रतिबिंबाचा प्रत्यय आवश्यक आहे. हा दोनपणा जणू एकपणाचाच अनुभव आणून देण्याकरता असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. अद्वैत जाणण्याकरता हे द्वैताचे मिश आहे, असा हा द्वैतानुभव जणू वस्तुतः अद्वैताचाच प्रकार आहे. हा द्वैतानुभव खरोखरच विलक्षण आणि अद्भुत आहे. हीच संकेत दृष्टी होय, असे गुलाबराव महाराज म्हणतात. धन्यवाद.